ते खरोखरच हे युद्ध आणखी 3-4 आठवडे चाललं तर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये खतांचा पुरवठा आहे त्याच्यावरती मात्र मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. का आपल्याकडे हम्म. मुख्यतः भारतामध्ये सर्वाधिक खत आपण वापरतो युरिया वापरतो. युरियाच्या निर्मितीसाठी आपल्याला LNG लागतो. तो आपण कतार आणि इतर देशातून आयात करतो. तर आता युद्धामुळं तिथून LNG आयात करणं अवघड झालेलं आहे. जवळपास अशक्य झालेलं आहे. त्याच प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात तयार युरिया पण आयात करतो. ओमानमध्ये आपल्या काही राष्ट्रीय कंपन्या म्हणजे जे सरकारी कंपन्या आहेत त्यांचे काही हे आहेत जॉईंट प्रकल्प आहे तिथं. तिथून आपण युरियाची आयात करतो. तर हे जर युद्ध असं 3-4 आठवडे लांबलं तर आपल्याकडे LNGचा पुरवठा कमी असेल त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युरियाची निर्मिती होणार नाही. त्याचबरोबर आयात पण मोठ्या प्रमाणावर होणार नाही. दुसऱ्या बाजूला ह्या देशातून आपण आयात करणार नसू दुसरे पर्याय असतात आपल्याला चीनचा पर्याय असतो. मात्र चीनचं आता तर सध्याचं धोरण असं आहे चीन स्थानिक बाजारामध्ये पुरवठा आपल्याला व्हावा त्यासाठी निर्यातीवरती चीनने निर्बंध टाकलेले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये अचानकच एका आठवड्यामध्ये जवळपास $125 युरियाचे दर वाढलेले आहेत. तर आणखी 3-4 आठवडे युद्ध जर असंच ओढलं गेलं बंद नाही झालं युरियाचे दर आणखी वाढतील. आपल्यासाठी हे काय महत्त्वाचं तर आपला खरीप हंगाम साधारण जून महिन्यामध्ये चालू होतो. त्याच्या अगोदर सर्व ज्या सरकारी आणि खाजगी ज्या खत कंपन्या असतात हे मोठ्या प्रमाणात युरिया DAP आणि इतर खतांचं उत्पादन घेत असतात. तर त्यांना माहीत असतं जुलैमध्ये ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि बऱ्याचदा जूनमध्ये पण पेरणीच्या वेळेस लोकांना खत हवं असतं. पण आता जर हे युद्ध लांबलं तर मात्र जो LNGचा पुरवठा असेल इम्पोर्ट कमी असेल याच्यामुळे मात्र त्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. हे एक झालं. दुसरं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्हीच्या किमती वाढल्या LNGच्या वाढलेल्या आहेत युरियाच्या वाढलेल्या आहेत प्लस आपला जो रुपया त्याचं अवमूल्यन होतं आहे. जो रुपया आपला 90च्या जवळ होता तो आता 92 पर्यंत गेलेला आहे. अवमूल्यन होतं म्हणजे काय होतं तुमची आयात होती ती आयात आणखी महाग होत जाते आणि आयात महाग झाली की तो खर्च सरकारला द्यावा लागतो. त्यामुळं जास्त जणांना आपण खर्च होतो. एकतर युरियाची आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये किंमत वाढली आणि आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळं आपली आयात आणखी महाग होते आणि आपली आयात आणखी महाग झाल्यामुळे तो जो खर्च असतो तो सरकारवरती पडतो. सरकारची जी सबसिडी असते सबसिडीचा बोजा वाढतो. त्यामुळे त्या पद्धतीनं तो तोटाही होतो आपल्याला. त्यामुळे हे जर युद्ध नाही संपलं तर 8-10 दिवसामध्ये आणि खरंच ते 3-4 आठवडे किंवा आणखी जास्त लांबलं कारण की रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध 3 वर्षापूर्वी सुरू झालं तेही फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झालं होतं. तर लोकांना वाटलं 2 महिने 4 महिने चाललेले 1 वर्ष झाले पण 3 वर्ष होऊन गेले तर ते युद्ध चालूच आहे. तर त्याच पद्धतीचं जर मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशामध्ये असं काही सुरू राहिलं 2 महिने वगैरे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा आपल्याला होऊ शकतो. आणखी खनिज तेलाच्या किमती वाढू शकतील युरियाच्या वाढू शकतील आणि साहजिकच त्यामुळे खताची टंचाई होऊ शकेल. अगदी बरोबर. आता सर युरिया सोबत आणखीन आपल्यासाठी DAP म्हणजे जे काही पोषण मूल्य आधारित खतं आहेत ते देखील महत्वाचे असतात. याचा बहुतांशी कच्चा माल किंवा खतं आपण रशिया युक्रेन बेलारूस इकडून आयात करत असतो. तर यांच्या आयातीवर कसा परिणाम होऊ शकतो? आयात करायची झाली ना आता मिडल ईस्टमध्ये तो इराणने सांगितलेलं आहे त्यांचा जो स्टेट ऑफ होमरूजचा पॅसेज आहे तो वापरण्यावरती पण त्यांनी निर्बंध टाकलेले आहेत. त्यात ते म्हणतात की चीन आणि भारताला ते सूट देतील पण आपल्याला जरी सूट द्यायचं म्हटलं तरी जे फ्रेट रेट आहे ते वाढलेलेच आहेत प्लस इन्शुरन्स प्रीमियम वाढलेले आहेत. त्यामुळे शिपिंग कंपन्या ती रिस्क घेतील का तिथून माल खत आणायचं तर तिथून नसेल आणायचं तर आपल्याला मग पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून आपल्याला माल आणावा लागेल रशियातून ब्लॅक सी मधून. ते जर करायचं झालं तर साहजिकच फ्रेट वाढतं आणि काही गोष्टी आपण आणू शकतो जसे DAP आणू शकतो थोड्या प्रमाणात युरिया आणू शकतो आणि रशियातून पोटॅश पण आणू शकतो. मग त्याला मर्यादा आहे आपण ते किती आणू शकतो. आणि दुसरं असं की त्यामुळे शिपिंगची कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे आपण आणू शकतो का तर नक्कीच आणू शकतो पण त्यांच्याकडे ज्या प्रमाणामध्ये आपण युरिया आखाती देशातून आणत होतो ओमान किंवा इतर देशातून तेवढा युरिया आपण रशियाकडून आणू शकत नाही. तेवढं त्यांचं उत्पादनही नाही आहे. DAP आणि पोटॅशच्या बाबतीमध्ये मात्र नेहमीच आपण बेलारूस रशिया कॅनडा यांच्यावरती पोटॅशसाठी अवलंबून असतो. DAP साठी पण मोठ्या प्रमाणावरती आपण रशियावरती अवलंबून असतो. DAPचा आपण आयात करू शकतो मात्र ती आयात आपल्याला जास्त पैसे देऊनच करावी लागेल.